राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी अरखनी कान हॅलो 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 हरी सुंदर ते ध्यान उभे विठेवारी 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 सुंदर ध्यान उभे विटेवारी सुंदर ध्यान उभे विटेवारी सुंदर ध्यान उभे विटेवारी सुंदर ध्यान उभे विटेवारी करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळसी हार काळा कास पितांबर 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 करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर 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 हो आवडे निरंतर हे चिधान आवडे निरंतर हे चिदान तुळसी हार काळा कास पितांबर 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 तुळसी हार गळा कासे 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 पितांबर ओ मकर कुंडले तळपती श्रवणी कंठिक शुभामणे विराजित मकर कुंडले तळपती श्रवणी 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 कंठिक शुभमणे विराजित कंठिक शुभमणे विराजित कस्तुभमणि विराजित घटी कस्तुभमणि तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर एकी ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान हरी
हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने हो तुळसी हार काळा कासे पीतांबर तुळसी हार काळा कासे पीतांबर पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गाडा कासे पीतांबर तुळशी हार गाडा कासे पीतांबर हरी आवडे निरंतर हे किराणा आवडे निरंतर हे किराणा हरी तुळसी हार काळा कास पीतांबर तुळसी हार काळा कास पीतांबर हे आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुळशी हार गाडा कासे पीतांबर तुळशी हार गाडा कासे पीतांबर ठोपार कुमाये पार कुमाई अरे ठोपार कुमाये कुमाई ठोपार कुमाये पार 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 कुमाई रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम हरी 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 जय जय राम हरे जय राम कृष्ण जय 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 हरे जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय जय राम हरी जय राम हरी जय जय राम हरी जय राम हरी जय जय राम बाबा है दहनो जने रूप पाहता जनी लाजने पाहता जने लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरेवा बरेवा तो हा माधव बरेवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव हा विठ्ठल बरेवा बरेवा तो हा माधव बरेवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुत सुकृताची गोडी गोडी बहुत सुकृताची गोडी मनोनी विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा म्हणाली विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडी आवडे तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर
हे राम. ते स्पीकर वाले बसले रिकामी उठा बरं तिथून. बरोबर. हा फक्त त्याला राहू दे बाकी जमीन गेली तर चालन पण खुर्ची पाहिजे. एक काळी दोनला लावायचं. हे राम. इथं तुला तू इथे 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 हा. भक्ती विना मुक्ती भली विन शक्ती. बोलो नहीं भाव बिना भक्ती, भक्ती बिना मुक्ती. बळे बिना शक्ती बोलो बोलू नये. बळे बळे बिना शक्ती बोलू नये. कैसे निदैवत प्रसन्न त्वरित. कैसे दैवत प्रसन्न त्वरित. दैवत प्रसन्न त्वरित. उगारा हे निवांत सिन शिवाया. उगारा हे निवांत सिन शिवाया. कैसे दैवत प्रसन्न त्वरित. उगारा हे निवास शिवाया. उगारा हे निवास शिवाया. सायास परिषी प्रपंच दिन निशी. हरिषी नवदसी कोण्या गुणे. हरिचे नभक्षी कोण्या गुणे. हरिचे नभ सायास करीसी प्रपंच दिनानीसी. हरी भजती कवन्या गुणे. हरीची न भजती कवन्या गुणे. देव मने हरी जप करणे. तुटेल धरणे प्रपंचाचे. तुटेल धरणे प्रपंचाचे. ज्ञानदेव म्हणे हरी पकरे. तुटेल धरणी प्रपंचाची. तुटेल धरणी प्रपंचाची. हरिमुखे मना हरिमुखे मना. हरे मुखे मना हरी मुखे मना. हरी मुखे मना हरी मुखे मना. पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण विठोबार खोबाई. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. भावी विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. भावी विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. भावे विन भक्ती, भक्ती विन भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. भावी विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. भावी विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. बळे विना शक्ती बोलू नये. बळे विना शक्ती बोलू नये. हरी मुखे मना हरी मुखे मना. हरी मुखे मना हरी मुखे मना. बळे विन शक्ती बोलो नये. बळे विन शक्ती बोलो नये. हरी मुखे मना हरी मुखे मना. हरी मुखे मना हरी मुखे मना. पुण्याची गणना कोण करी. पुण्याची पुण्याची गणना. हा. पुण्याची पुण्याची गणना
गणना गणना पुण्याची गणना गणना कोण करी धनी 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 वाजा धनी 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 वाजा धनी 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 वगैरे गवदनीचा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरी मुखे मना हरी मुखे हरी मुखे मना हरी मुखे मना विठ्ठल 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 हला उतरणे उतरणे विठ्ठल भावे बिन भक्ती इको करू भावे बिन भक्ती भक्ती बिन भक्ती बळ बिन शक्ती बोलो नाही कैसे दैवत प्रसन्न त्वरित उगाराय निवंत शिवाया साया सकल श्री प्रपंचती दिशी हरिशन बसी गुणे गुणे ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी पांडुरंग करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या जयंती केल्या स्वर्ण वैशवी दांदाती गणते दोन शिवृत काय मध्वानी माने दाणे ईश्वर कर्ण काय दयाळ तुमच्या दालो भागवत हलो चराचरे भावे बिन भक्ती भक्ती बिन भक्ती बळे बिन शक्ती बोलू नाही कैसे दैवत प्रसन्न त्वरित उगाराय निवंत शिवाया साया सकरिशी प्रपंच दिनेशी ऋषी न बदसी कोण्या कोणे ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करे विठाला 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 तुकाराम तुकाराम नाम घेता का भैया धन्य तुकोबा समर्थ जेने केला सर्वत्र तुझ्या तुका विष्णू नाही तुझ्या धन्य तुकोबा समर्थ जेने केला मने राम विश्वनाथ हो तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ रंग मियानाथ दिना रंग मियानाथ रंग मियानाथ दिन रंग मियानाथ दिन रंग मियानाथ दिन रंग मियानाथ भावे बिन भक्ती भक्ती बिन भक्ती बळे बिन शक्ती बोलू नाही प्रसन्न संगी किती शीघ्र रमणे स्वतः तत्व सर्व ते शेत निवडलेला अभंगा कोणाचा अभंगाच्या शिवाच्या कडून कल्पना आहे रिटर्न बिटर्न काहीच नको रिटर्न बाद टर्बल फिरबल सगळं बंद करायचं इको बिको काहीच नाही बाबा साधा सिस्टीम साधी फक्त आवाज विठाला 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 हो घेतलेला अभंग कोणाचा अभंगाच्या शिवाच्या कडून कल्पना आहे
वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे, वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहेत, वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहेत आणि वारकरी संप्रदायाचा खांब एकनाथ बाबा आहे. थोडं उलट फिरा. ज्याचा पाया ज्ञान आहे त्याचा कळस वैराग्य आहे, ज्याचा कळस वैराग्य आहे त्याचा विस्तार नाम आहे, ज्याचा विस्तार नाम आहे त्याचा शांती खांब आहे आणि ज्याचा शांती खांब आहे त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय आहे. जगाच्या पाठीवर जेवढे संप्रदाय झाले असतील आपल्याला अजिबात घेणार नाही, कारण वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञान देव आहे. शब्द सोडायचा नाही आता. ज्ञान देव आहे, देव ज्ञान आहे, ज्ञान देव आहे. 12व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. ओवी अशी आहे, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. पण त्याला चौथ्या त्यातली ओवी अशी आहे, ज्ञान हे तुम्हाला संतांच्या सेवेशिवाय येऊ शकत नाही. तिन्ही ओव्या क्लिअर करा. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे पण ज्ञान हे तुम्हाला संतांच्या सेवेशिवाय येऊ शकत नाही. पुरावा, यदा कदाचित ससाला शिंग येतील, कासवाला केस येतील, बर्फाला आग लागेल, वाजेला मुलगा होईल पण संतांची कृपा न होता ज्ञान आलं घडू शकत नाही. 2 ओव्या घडणारच नाही. 2 ओव्या केल्या झाल्या. तिसरी ओवी अशी आहे, जरी तुम्हाला ज्ञान आलं तरी तिसरी ओवी ऐका, संपत्ती आणि दुर्गुण एकत्र राहतात. वाक्य नीट ऐका बरं का. संपत्ती आणि दुर्गुण एकत्र राहतात पण संपत्ती आणि सद्गुण एकत्र राहत नाही आणि राहिले तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही. परत नाही, संपत्ती आणि दुर्गुण एकत्र राहतातच. परत नाही का, वाघ आणि शिळी राहिली एकत्र नाही. जसं संपत्ती आणि दुर्गुण म्हणजे नालायक वागणं हे पैशामध्ये असतच असतच. त्याचं उत्तर आहे का? आता करंट लावून दिलाय. फक्त कीर्तनाला सुरुवात करायची आहे. ऐकणाऱ्याला 1-2-3 सूचना आहेत. कीर्तनाला दरिद्र्यवानी बसायचं नाही, तोंड सोडून यायचंच नाही. लांब बसायचं, पहिल्या पंक्तीला जेवायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, घर गाठवायचं, आम्ही जीव काढायचा आणि तुम्ही सुतक पाडल्यावानी बसायचं, यायचंच नाही. आणि दुसरी गोष्ट, आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कीर्तन कळेल, नाही तर तुमचं आपलं सूत्र बसणार नाही. दोन्ही आणि काय शंका असली ती इथंच विचारायची, मी गेल्यावर कानायचं नाही. हां, मला उत्तर देता नाही आला, अभ्यास कमी असल्यामुळं महिल्यांनी नीट बसाय बरे. हां, आता क्लिअर ऐकायचं आणि पुढं पुढं सरकायचं, फक्त बोलत राहायचं. आता अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. झालं फायनल. 12वा अध्याय. पण ज्ञान आलं तरी ते संतांच्या शिवेशिवाय येऊ शकत. उलट सांगू, यदा कदाचित देवाची सेवा नाही केली तरी चालेल. पुंडलिकानं एकही पारायण केलं नाही, सप्त्या केला नाही, पण देव त्याला भेटायला आला. करेक्ट. आणि आपण पारायण करू गेलो, मरायला लागलो. पप्पेची आई सोडून कोणी स्वप्न देईन नाही, येणार नाही. त्याचं उत्तर ऐकायचं. आता करंट लावून दिला. 2 ओव्या झाल्या. तिसरी ओवी आहे, संपत्ती आणि दुर्गुण एकत्र राहतात पण संपत्ती आणि सद्गुण एकत्र राहत नाही आणि राहिले तर तो देव झाल्याशिवाय. 3 ओव्या क्लिअर झाल्या. 4थी ओवी, संपत्ती जरी आली तरी दया असली तरच टिकते, नाही तर टिकत नाही. टिकत नाही. पैसा जरी आला, महिला म्हणलं लक्ष्मी यावी, पुरुष म्हणजे सगळेच उत्तर द्या. आता लक्ष्मी यावी, इत मान्य आहे ना? हे मान्य आहे ना? मान्य आहे ना? यावा आणि थांबावा, कस्तीर व्हावा. गेलो मामाला सर. तुमच्या आपल्या कीर्तनाला बोललं नाही ना, काहीच करणार नाही. लक्ष्मी यावा हे तर प्रत्येकाला वाटतंय. मग आता लक्ष्मी यावा आणि लगेच जावा, कस्तीर राहावा, स्थिर राहावा. पण उलटा आहे का, लक्ष्मी येते येते पण स्थिर राहत नाही, म्हणून माणसं सुखी होत नाही. याचं कारण आहे टक्का, कमिशन, व्याज, दलाली, आडत, याचे जे पैसे आहेत हे लक्ष्मी येत नाही, बलात्कारानं आणली जाते. तुझ्या वाट्यावरून रस्ता येत नाही, 4% दे. तुला घरकुल मंजूर करतो, 4% दे. हे टक्का,
कमिशन, दलाली, सही करायचे पैसे. महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत. असा एक माणूस सांगा बुवा हा नीट मेला. नाही नाही, व्याजाचा धंदा करणारी माणसं तारफाडूनच मारणार. कधीच नाही. याचं कारण आहे ते 100 देतात आणि 110 घेतात. 100 त्यांचे आहेत, त्याला पाप नाही, पण ते 10% गरिबाच्या तळतळाटाचे, त्यांचं सुपडा सापच होईल. मग त्यांनी लक्ष्मी आणली, वाक्याने राय का बरं का, लक्ष्मी आणली सरळ आली का बलात्काराने आली. बस फिट बसलं, आता कीर्तन फिट बसलं. आणि बलात्कारानं संपत्ती आली, नीट आहे का बरं का, आली नाही ती, आणली. आणि आलेली लक्ष्मी महिला मंडळ घराला गरका मारती आल्याबरोबर अख्ख्या घराला. आणि घराला गरका मारली का ती एक जणाला सापडेती. कोणाला माहिती का, तिच्या नवऱ्याला. आणि तिचा नवरा कोण आहे, नारायण. आणि नारायण घरात नसेल तर लक्ष्मी राहत नाही. लक्ष्मी सहित शोभे आता लागला करण. लक्ष्मी आली का अख्ख्या घराला गरका मारती गरका. आणि नवरा दिसला नाही का तिला हा जाऊन देत नाही, कारण ही कशी आणेल आहे, बलात्कार नाही. मग ती काय आयडिया करते, त्याच्या पुरीला पोराचा नाद लाव, त्याच्या बायकोला मेकअपचा नाद लाव, त्याच्या पोराला दारूचा नाद लाव, हळूहळू हलका घर याडं करती आणि गपकन निघून जाते. ती अशी एक लक्ष्मी बलात्कारानं जर आणली तर ती हळूहळू तिचं काम करते. पोराला प्यायला लाव, पुरीला एखाद्या बंगरी पोराच्या नादी लावायला लाव, त्याच्या बायकोला मेकअपचा नाद लाव, सासूला मशिरीचा नाद लाव, सासऱ्याला आकडा लावायचा नाद लाव. सुपडा साप, लक्ष्मी गेली निघून. आणि मग त्याला विचारायचं कस काय आपल्या जागण्यात काय म्हणजे मराय. परत निडाय बरं का, आता करंट लागला तुम्हाला, करंट लागला ना मग आता मग सोपं झालं. बळ चाललेली लक्ष्मी स्थिर होत नाही, पण नीतीनं आलेली लक्ष्मी घरातून जात नाही. दोन्ही ती कमी असू दे ना, कमी असेल नाही तर जास्त असेल. ज्याने घाम गाळलाय त्याची लक्ष्मी घराला चांगलीच दिशा देते. आणि ज्याची टक्क्यावर आली, कमिशन, टक्का, दलाली, लग्न जमवायची दलाली आहे. इकडून 50 इकडून 50, पुरीला 3रा महिना निघला, ती आईला ना काही गेलं. त्याला विचारलं कसं काय, देवा पुढं कोणचं का, अरे नाही, परत परत आहे का. म्हणून तर पायी लक्ष्मीच्या आधी बोलत जा तेशी यावे. पण त्यानं जर ऐकलं नाही तर तुका म्हणे शेषा जागे. किती मेखा सुंदर देत. मेखा ऐकल्याशिवाय कीर्तनाला मजा नाही. कीर्तन आताच गेलं पाहिजे तर मजा आहे. लक्ष्मी आली, स्थिर झाली नाही. जर नीतीची असती तर घरातून गेली, आता फिट झाले. पण लक्ष्मी दया असली तरच राहते असं 10व्या अध्यायाचं म्हणणं आहे. लक्ष्मी आणि दया, ओवी ऐका, संपत्ती आणि दया दोन्ही जर एकत्र आले तर ती माझी विभूती आहे असं देवाचं म्हणणं आहे. आली लक्ष्मी, आली. 3 ओव्या क्लिअर झाल्या. 4थी ओवी आता फटाफटा फक्त बोलत जायचं म्हणजे अभंगात घुसलो आपण. जम्मू नावाचं द्वीप आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, धर्म नावाचं नगर आहे, तिथं विठ्ठल पाटील आहे. आणि संपत्तीचा अजून एक नियम सांगतो, पापी माणसं किती जरी श्रीमंत झाले तरी त्यांच्यावर जळू नका. नीट ऐकता ना, पापी माणसं किती जरी श्रीमंत झाले तर त्यांच्यावर जळू नका. त्यांचा शेवटचा काळ कसा आहे याचा अभ्यास करा. श्रीमंत होऊ द्या, एका रात्री धाबा टाकू द्या, बार टाकू द्या, JCB घेऊ द्या, कला केंद्र काढू द्या, त्यांना मूत यायचा तेवढा येऊ द्या, पण सुपडा साफ होणार. तुमचं काय मत आहे? जेवढी जेवढी श्रीमंत माणसं आहेत प्रत्येकाच्या घरात एक माणूस येडा आहेच. मी बोलत नाही, 16वा अध्याय बोलतोय. 16वा अध्याय काय म्हणतो माहिती का, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. नीट आहे का बरं का. कीर्तन करणं दैवी संपत्ती आहे, पखवाद वाजवणं दैवी संपत्ती आहे, भगवान बाबांना साधना करणं दैवी संपत्ती आहे. या महात्म्याक संपत्ती आहे.
आणि दोन्ही आहे, दया आहे, संपत्ती आहे. आणि यांच्याकडची जी संपत्ती आहे ही कधी संपणार नाही. हा, ही जी संपत्ती आहे ही कधी संपणार नाही, कारण ती 3 मार्गाने येत असते, कायिक, वाचिक आणि मानसिक. त्याला 18व्या अध्यायात अशी ओवी आहे, इष्ट, अनिष्ट, इष्ट इष्ट. पापाचा पैसा किती येऊ द्या, त्या माणसांचा शेवट वाईटच. तुमचं काय मत आहे बोला. ज्यांनी व्यापार करताना काट्याला झटके आणले, ज्यांनी नोकरी करताना याचे 20 घे त्याचे 30 घे, येडे झाले, रिटायर झाले, कुत्रीचा मोका घेतात. हे मी बोलत नाही, पुरावे ऐकायचा. त्याला 16व्या अध्यायामध्ये 2 संपत्त्या आहेत, दैवी आणि आसुरी. नीट आहे का बरं का. आसुरी संपत्तीमध्ये 6 गुण आहेत, 6, आणि दैवी संपत्तीमध्ये 26 गुण आहेत. किती किती 26. त्या 26 गुणाला या 6 मधला एक जरी आला तर 26 संपवतो. दैवी संपत्तीत गुण किती आहे? 26. आणि आसुरी संपत्तीत गुण किती आहे? 6. त्या 6 मधला एक जरी प्रबळ झाला, 26 संपले. उदाहरणार्थ, पैसा जास्त झाला, गव्हर्नमेंट वाढली, पॉलिटिक्स झालं, राजकारण वाढलं, खुन्नस वाढली, एखाद्याला भोकसलं, त्या 6 जणांमधला एकच आला, कोण? क्रोध. जिंदगी संपली, संपली जिंदगी. 26 गुण होते तुमच्याकडं, पण एकट्यानं 26 संपवले. खून केला तुम्ही, बोकासला माणूस, गेले 12-20 वर्ष आतमध्ये. जाऊ द्या, तुम्ही परत बाहेर येत नाही, आणि आले तर ते दिवस परत येत नाही. म्हणजे तुमचा क्रोध संपून टाकलं. कला आहे, ती जर टिकवता आली नाही तर संपला कार्यक्रम. आणि हे 6 जण माणसं संपवण्यासाठीच तयार व्हायलेत. हे आसुर आहेत, यांचं नावच आसुरी संपत्ती, म्हणजे हे राक्षस आहेत. कोण? 6. आणि देव किती आहेत? 26. तुम्ही अभ्यास करा. पांडव किती आहेत? 5. कौरव किती आहे? 100. 100 कौरव आणि 5 पांडव, या 100 जणांचं एकाचंही नाव मला टपरीला दाखवा. अख्ख्या महाराष्ट्रात मला दाखवा. दुर्योधन पान स्टॉल का दुशासन का ढाबा? नाही, बाबा का ढाबा आहे, पण दुशासन का नाही. का? पापी माणसं किती श्रीमंत होऊ द्या, शेवट त्यांचा वाईटच. तुमचं काय मत आहे? पैसे कमवू द्या, पैसे कमवू द्या, पैशाचा काय विषय एवढा. हे पैसे कमवणं, गाड्या घेणं, बंगला बांधणं, संसार करणं, हा काय पराक्रम आहे काय? मी ग्रामपंचायत सदस्य आहे. कोण सांगितलं तुला? तू पागल आहे का? सदस्य आहे. अरे 13 लाख रुपये लागले तुला ग्रामपंचायत सदस्य व्हायला. तू काय सदस्य आहे का? तुझा गेम केला गावानं 13 लाखाला. तुझ्या ध्यानात तरी आहे का? बावळाटा सप्त्याला कधी रुपया दिला नाही, आणि इकडं 13 लाख घातले, हा सदस्य झाला. आणि इंग्रजी पत्र हे काय? मी महाराज आहे. तू मी इंदूतून गेला. कोण सांगितलं तुला महाराज? काय काही पोरं म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. चक्रम आहे तू. तुला कोणी सांगितलं ती पोर प्रेम करते? ती फक्त तुझं ATM मोकळं करते. प्रेम बिम काय करते? तिला काय करायचं? अरे तिनं तुला भिकारी केलंय फक्त. तुला काय काय तर कळतं? तू मला लग्न करतं, ती म्हणती त्या पोराला 9वीला शब्द दिलाय, तू लागला क्वार्टरी प्यायला. हे प्रेम, जिव्हाळा, निष्ठा, आत्मीयता, समाज हिताची कामं, हे सगळे लबाड शब्द आहेत. निष्ठा काय? निष्ठा आहे कोणाकडं? काय धर्म आहे? 250 रुपये रोजानं जाणारे माणसं तुम्ही सभेला, तुम्हाला काय धर्म कळतो? येळभर सभेला गेला आणि 1 वडा खाला. वडा इतका गुलाम 3 चड्ड्या खराब झाल्या. काय काय कळतो तुला धर्म? हे धर्म फिरम का आलं? जोपर्यंत माणसाचं मन निर्मळ होत नाही तोपर्यंत काहीच नाही. हा, हे सगळं लोकांना दाखवायचंय. आम्हाला जयंतीची कामं करायची. कोणला वेळ आहे? कोण घर जाळून कोळशाचं दुकान टाकायला मोकळा आहे? कोणला वेळ आहे? काही लोक म्हणतात 5 वर्ष आमच्या ताब्यात ग्रामपंचायत द्या, आम्ही काय करतो. काय करणार? तुम्हाला दारू सुटानं तुम्ही काय गाजर करणार आहे? काय करीत नाही कोणी. हा सगळा भ्रम आहे. आणि अख्खी जनता कशात आहे? बरोबर. काय होतं? काहीच नाही. जम्बू नावाचं ढीप आहे. इथं आलो आपण आता. फक्त बोललं तर कळत.
जम्मू नावाचं द्वीप आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, धर्म नावाचं नगर आहे आणि तिथं विठू नावाचा पाटील आहे. आणि त्या पाटलाच्या ताब्यात अख्खं जग आहे. मग ऐका वाक्य, आपला बाप पांडुरंग आहे, आपली आई रुक्मिणी आहे, आपला भाऊ पुंडलिक आहे, आपली बहीण चंद्रभागा आहे. चंद्रभागा आपली बहीण आहे, पुंडलिक आपला गेलं बॉम्बरला भाऊ आहे, पांडुरंग आपला बाप आहे आणि रुक्मिणी आपली आई आहे आणि तिचा आपण लेकरू आहे. चला पुढं, तिच्या ताब्यात अख्खं जग आहे. कोणच्या? बॉम्बला पाटलाच्या. त्या पाटलाचं नाव विठू पाटील. सावध राहा. मग हे शरीर आहे, हे शरीर आहे, हे शरीर आहे, याच्यात एक पाटील आहे. त्या पाटलाचं नाव मनाजी पाटील आहे. खाजवा डोका आता. तो पाटील कोणता आहे? विठू पाटील. याच्यात पाटील कोणता आहे? मनाजी पाटील. त्या पाटलाच्या ताब्यात अख्खं जग आहे आणि ह्या पाटलाच्या ताब्यात अख्खं हे गाव आहे. हे गाव आहे पाय पाय शरीराची या गावात. हे एक गाव आहे आणि ह्या गावात मनाजी नावाचा पाटील आहे. पण तो पाटील जरा नादी आहे. नादी म्हणजे त्याला प्रियशी आहे. प्रियशी म्हणजे कोण? गर्लफ्रेंड. आणि प्रियकर म्हणजे तुला आहे का? गर्लफ्रेंड. आता त्याला प्रियशी आहे. डोकं खाजवा बरं का, तेव्हा कीर्तन कळलं. आता डोकं खा. हे बरी तो मोबाईल बंद कर. तो पाटील आहे. त्या पाटलाचं नाव मनाजी पाटील आहे आणि त्याचं आहे त्याला प्रियशी आहे. त्या प्रियशीचं नाव सांगतो ऐका, लय बारीक ऐका. त्याच्या प्रियशीचं नाव आहे इच्छा आणि त्याचं तिच्यावर प्रेम आहे आणि तिचं त्याच्यावर प्रेम आहे. तिने त्याला नादी लावलंय, त्याने तिला नादी लावलंय आणि दोघं राहतात याच्यात. आणि याचा केला तमाशा. मनाजी पाटील म्हणतोय मार घाल, इच्छा म्हणती जत्रा होऊ दे. मनाजी पाटील म्हणतोय जुगार खेळू नको, इच्छा म्हणती एवढा डाव खेळ, बुंगली तर बुंगली. कारण या दोघांचा झालाय तमाशा. कुठं? करेक्ट, या गावात. आता गंमत आई झाली, ती पडली त्याच्या प्रेमात. कोण? इच्छा. तिला माहीतच नाही आपला प्रियकर नपुसक आहे. कोण? करेक्ट. मन हे नपुसक आहे, नपुसक आहे, पण त्याच्या प्रेमात ही पडली. आता उत्तर बारीक द्यायचे बरं का तुम्ही. ही त्याच्या प्रेमात पडली. आता हिला बाळ होणार नाही का, हिला काम नाही. टाळकरी बिळकरी भजने बिजने महाराज बिराज कोणी असले तर अहो हिला बाळ होणार नाही का, हिला काम नाही. हिला काम आहे पण बाळ होणार नाही का? कामाची तृप्ती करणारा प्रियकर नपुसक आहे. तिला कधी बाळच होणार नाही. ती आयुष्यभर कुमारी राहील. पुरावा 7वा अध्याय. इच्छा ही कुमारी झाली, कामाते तारुण्य आले. तिला तरुण पण आहे, दिखणी आहे, ती दिखणी आहे, चांगली आहे आणि प्रियकर आहे तिचा चांगला आहे. पण बस फिट बसलं. नपुसक असल्यामुळे तिला बाळ होणार नाही. मग आता तिला धोका बसला आहे का यश आलं? बस आता पुरीनं उत्तर द्या. तुम्हाला जर धोका बसला एखाद्या मुलाकडून, पुरीनं खरं सांगा, तुम्ही ही घटना सांगता कोणाला? आईला कधीच नाही, बापाला तर वार लागून देते नाही, भावाचा तर विषय नाही. मग कोणाला सांगते? मैत्रिणीला. करेक्ट, मैत्रिणीला सांगते. मैत्रिणीला की मग एखादी पोरगी म्हणते ना, मी त्याला पाहिलं, त्याने मला मेसेज टाकला, मी त्याला हाय केलं, मग त्यानं मला उसाचा रस प्यायला नेलं, मी 9 ग्लास उसाचा रस प्यायले जर्शी होते आणि मागून कळलं मग त्याच्याकडे पैसे नाही, मग त्यानं घड्याळ गाण टाकलं आणि रसाचे पैसे दिले. मग मला अंदाज आला, जो माझ्यासाठी रसाचे पैसे द्यायला घड्याळ गाण ठेवू शकतो, तो माझ्या शब्दावर त्याच्या बापाला उचलून आपटू शकतो. याचा अंदाज मी केला आणि त्याच्या प्रेमात पडले. त्यानं मला पळून नेले. आम्ही कुठंतरी सालानं दिवस काढले. मला पोरग झालं. त्यानं मला पिसवायला सुरुवात केली आणि आता माझी आत्महत्येची तयारी. मग काय करणार? जसं मला माहित नव्हतं ग, ती इतकं नालायक आहे, 3-3 वेळा हानित ग, 3-3 वेळा हानी. हा, कारण तिला बसला धोका. कोणला? हा बरोबर आहे, इच्छेला बसला धोका. आता इच्छेला धोका बसल्यावर ती कुठं जाईल? तिच्या मैत्रिणी. कारण मुलींचा अभ्यास करा तुम्ही, पुरींचा अभ्यास करा. या 4 वर्षात पुरी कधीच
हुशार पोरावर प्रेम करीत नाहीत, कधीच नाही, कधीच नाही. नाही नाही असं डॉक्टर, इंजिनियर, CA, PI, API, क्लास 1 अधिकारी टॉपच्या पोरांच्या पुरी नादीच लागते नाही. पुरीने ह्या 2-4 वर्षात एवढी लाज सोडली. पुरी नुसत्या भंगार पोरावर प्रेम करणार. एकदम छपरी पोर आहे, एकदम छपरी. हा थोडा गालात हसला, मिशा काढल्या, 2-4 इंग्रजी वाक्य बोलला, बिलागली पोर त्याला. आणि पोर काम काय करतंय, ही रिवरच्या मोटरी चोरीत आहे, पाईपलाईन खोलीत आहे, किबली चोरीत आहे, किबली. आणि मोटरसायकली चोरीत आहे, ही त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय काय पाना पाहती का तुझ्या डोळ्यात. वाट लावून टाकली सगळी लोकांची. हसण्यावारी लोकांना राग येतो. इंद्रिकचं कीर्तन आहे, नशीब आहे तुमचं माझं का शंकरापुढं सोमवारी कीर्तन आहे. हो आणि ते बी पंचलिंगी स्वयंभू शंकरापुढं आहे, आणि ते बी स्वयंभू शंकरापुढं आहे. आणि ते एका साधूचं मंदिर आहे. जरा बारीक आहे का पुरी बिरी लाजा सोडल्याने आपण भंगार भोंगार पोरांच्या नादी लागलोय. जरा विचार करा, हा विनोद आहे का बोला. लाजा नाही वाटत पुरीला. आणि सगळ्या पळून जाणाऱ्या पुरी अल्पवयीन आहेत, सगळे अल्पवयीन 13 ते 18. बोलायचं नाही कोणी. इथं कलियुगात जो खरं बोलल तो सकाळी दिसणार सुद्धा नाही. बोलायचं नाही कोणी, बोलायचं नाही. त्याची लगेच बातमी, त्याची लगेच क्लिप, त्याची लगेच पट्टी, त्याचा गेमच. ऐका कलीचे महिमान आज त्या सिरीजले जना. कलीचे बैमान असं त्याची धरे जन. बाबा देते अनुमोदन, गर्दी हैराण सांगताते, गर्दी हैराण सांगताते. ऐका कलीचे महिमान आज त्या सिरीजले जना. ऐका कलीचे महिमान आज त्या सिरीजले जना. बाबा देते अनुमोदन गर्दी हेरण सांगताते, गर्दी हेरण सांगताते. ऐका कलीचे महिमान असं त्याची धरे जन. बाबा देती अनुमोदन गर्दी हेरण सांगताते. ए सांगा मी बोलतो हा विनोद आहे. महिला मंडळ मुलगी तू खाली बस रे. त्याच्या लिव्हरची फक्त ती लाल लाईट बंद करून बाकी चालू दे. आता परत उठू नको मी म्हणल्याशिवाय. विठाला खाली चला चला. त्यावर ती लाल चालूच राहिली. ही समोर समोर माझ्या चमकती डोळ्यावरती. ही काढली हा तेवढी बंद कर ना लाल. कस काय राहील. आम्ही काय येडे बिडे का काय. तेवढी लाल बंद कर तू. तुला का चुकेना देवाधी का चुकेना, देवाधी का चुकेना. काळ कोणाला सुडीत नाही. तुमचं काय मत आहे. आणि लोक तुम्ही पैशानं सगळं विकत घेऊ शकता, काळ विकत घेऊ शकत नाही. आणि काळ कोणाला सुडीत नाही. ब्रह्मांड नायकाची दोन्ही पोरं बापा समोर रामायण गायला आलती ना. कोण लव आणि अंकुश. तुम्ही कोण हो बरं. का पाप करायचे हो. काय कमवून करायचंय तुम्हाला. हे रोम आहेत ना रोम, एक ना एक तुमचा वसूल करील. ध्यानात ठेवा. तुम्हाला MSc PhD माणसं तुम्ही 6,000 रुपये प्राध्यापक म्हणून वापरले. 6,000 रुपये महिन्यानं. हो नुसत्या नोकरीवर त्यांचं जगणं आहे. त्यांना तुम्ही 5-5 महिने पगार देत नाहीत. काही ठिकाणी कारखाना चालू झालो पट्टापडेपर्यंत पगार नाही. जगतील का लोक. आणि तुम्हाला वाटतं आम्ही जनतेची सेवा करतोय. त्यांचा तळतळाट तुमची वसुली करीन. नाही नाही. आणि काळानं कोणाला सोडलाय. बोलायचंय महाराज मृत्यू समयाला डोळे मिटवायचे तर कृष्ण पुढं उभा राहिला पितामह भीष्माच्या. काय बोलायचंय महाराज. भीष्माला एवढा आनंद झाला का ते ठेवताना कृष्ण भेटणं म्हणजे मोक्षच मिळणार. पितामह भीष्म डोळे झाकायला लागले तर कृष्णानं सांगितलं कृष्णा भीष्मजी पितामह तुम्ही विद्वान आहात पण तुमचं थोडं कर्म शिल्लक आहे. तुम्हाला माझ्या पुढं मारता येणार नाही. समोर कृष्ण असून कृष्णा पितामह भीष्माला देह ठेवता आला नाही. तुम्ही काय घेऊन बसले. काळ राहत होतो. मूठभर पंडित होते आळंदीत. मूळभर पंडितांनी 4 पोरांच्या आईवडिलांना देहांत प्राश्चित्य घ्यायला लागलं पण त्यांची 4ही पोरं विश्वाची आई ठरले. काळाला जपा.
हा महिला मंडळ थोडा काळ राहतो. सासूचा छळ जरा कमी करा, सासऱ्याचा छळ जरा कमी करा. तुलाही सून येणार आहे. काळ कुठे? काळ सोडितो का तुला? काळ सासूचं सेपरेट, तिनं धुणं धुवायचं, तिचं आंघोळीचं पाणी सेपरेट, तिचा साबण सेपरेट. तुझ्या बादलीभर धुण्यामध्ये सासूची साडी जात नाही, सासऱ्याचं धोतर जात नाही. अरे त्याची इस्टेट लुटाय तुम्हाला लाज वाटली नाही आणि त्याचं धोतरही द्यायला लाज वाटते. हा 1 इंच तरी त्याची जमीन सोडली का तो? सोडली का? मग 1 धोतर धुवायला किती टँकर पाणी लागत तुला आणि किती किलो साबण लागत आहे? हा म्हणजे सासऱ्याचं धोतर त्याच्या बायकोनं धुवायचं आणि तुझ्या पण नवऱ्याचे कपडे तो धुवायचे आणि तू पुन्हा माईकवर भाषणं आणि ती का संसार चांगली झाली पाहिजे. तू सांगते का? एकाच पातेल्यात दोघांची चहा सेपरेट करायची. म्हाताऱ्याचा चहा म्हातारीनं करायचा आणि हिच्या नवऱ्याचा चहा हिनं करायचा. आणि यांनी भाषणात म्हणायचं महिलांचं संघटन झालं पाहिजे आणि एकात्मता वाढली पाहिजे. सासऱ्याला चहा दिदी का? तू दिदी का? दिदी का? नाही मग तुला माईक देऊ का भाषण करायला? आता इथं 25 सुना आहेत, सासऱ्याशी बोलत नाही अशा इथं आहेत माझ्या पुढं. आता हा विनोद समजू नका. काय घेऊन बसले तुम्ही? काय सासऱ्याचं 1 धोतर धुवायला लागतंय बुवा. अरे एवढे कुटुंबांमधली परिस्थिती वाईट आहे. काय राहिलंय गावांमध्ये? आता हे देवस्थानचा सप्ताह बिचारा एवढा सुंदर परिसर आहे. प्रत्येक ह्या तरुण पोरांनी 1-1 झाड इथं आणून लावलं. आताशी एवढी झाडं झाले. एका पोराने 1 झाड इथं जगावलं. हे देवस्थान शंकर कृपा करीन ना. इकडं तिकडे गावात बोंबलं देण्यापेक्षा एवढा खड्डा घेऊन 1 झाड लावलं, 2 दिवसाला 1 बादली पाणी टाकलं, ते झाडं होणार नाही का इथं? काय करता तुम्ही गावात? काय करता काय गावात? याचं त्याचं धुणं दूध बसायचं, घेण्यान देण्याचं. त्याची म्हैशी इकली का आणि याची म्हैस गा बने का? काय करा तुम्हाला? हे मी बोलत नाही, माऊली बोलतात. दुसऱ्याचं वजं आपल्या बोकांडी घ्यायची काय गरज? पुढील आचेने वजे जरी आपला माथा घ्यायचे, काय काम आहे दुसऱ्याचं वजं आपल्या डोक्यावर घ्यायचं? हे समजत नाही का? एक तरुण महात्मा आपल्या परिसरात राहतो. एवढं मोठं मंदिर त्यांनी सुंदर बनवलंय, म्हणजे एवढा परिसर चांगला बनवलाय. आपल्याला फक्त झाडं लावायचे. त्या माणसाच्या संगतीत जरी राहिले तरी कल्याण होईल ना. काय राहिले गावांमध्ये? गावांमधले सप्ते सुद्धा पार्टीवर आहेत, मौती सुद्धा पार्टीवर आहेत, डावे सुद्धा पार्टीवर आहेत. या पार्टीचे लोक त्या पार्टीच्या डाव्याला नाहीत. थोरला भाऊ दुसरे पक्ष ते म्हणून धाकटा त्याचा कांद्याचा ट्रॅक्टर जाऊ देत नाही, अशी कीर्तनात बसेल लोक आहे आता. नाहीये थोरल्या भावानं ग्रामपंचायतीला मतदान केलं नाही म्हणून धाकट्याच्या पुरीचं लगीन मोडणारी माणसं तिथं आता. एवढं खाली राजकारण करीत असतात एवढं. अरे त्या वरच्यांचं शिका कशी गुन्ह्या गोविंदानं राहतात. 6 महिने झाले कोणत्याही कार्यक्रमाला 3च खुर्च्या लावते. आहे का हो काचू? आहे का त्यांचं भांडण बिंडण? कसं एकमेकावर पांघरून टाकून कसं चाललंय? आज 7 महिने झाले भांडण सोडून काय आहे. लाईट चालू झाली ती आपाप होती का काय रे? हरी मुखी मना, हरी मुखे मना, हरी मुखी मना, हरी मुखे 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 मना. आता इथं थोडा परत घोटाळा आलाय. ते म्हणाला कीर्तनच घोटाळा झालं. काय सुधरा? मन याच्यात, इच्छा याच्यात, माया याच्यात आणि 16 पोरं याच्यात. आता ही 16 पोरं काय आपल्याच्यानं मारणार नाही. मग आपण म्हातारी मारू. आणि म्हातारी मारायचं औषध असं आहे, हरी हरी तुम्ही म्हणारे आणि येणे मायाजा. माया नावाची म्हातारी मेली का माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग होतं. खाजवा डोका. आता त्याचं उत्तर ऐका.
माया नावाची म्हातारी मेली का मी वासुदेव आहे असा बोध नावाचा मुलगा होतो. आणि लग्न न करता मला 4 मुलं झाली. कोणती ऐका? ज्ञानराज माझी योग्याची माऊली, साधकाचा मायबाप, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, वेदशास्त्र देती ग्वाही. पहिला मुलगा मला वेद झाला, दुसरा योग झाला, तिसरा साधक झाला आणि चौथा अनाथ झाला. पहिल्यासाठी मी अमृता अनुभवलेला, दुसऱ्यासाठी मी चांगदेव पासष्टी लिहिली, तिसऱ्यासाठी मी ज्ञानेश्वरी लिहिली आणि सगळ्यांसाठी मी हरिपाठ लिहिला. आणि हरिपाठ हा ज्ञानोबारायचा चौथा मुलगा आहे. आणि आज कीर्तनानं घेतलेला अभंग हरिपाठातला 5व्या नंबरचा आहे. टाळकऱ्यांना आणि गायकवादकांना सांगून देतो, या गायकवादकांनी हरिपाठाचा ऑर्केस्ट्रा केला. ऑर्केस्ट्रा गाण्याच्या चाली लावून हरिपाठ केला. तुम्हाला तळतळीनं सांगतो, पंचलिंगासमोर सोमवारी आज हरिपाठातले 27 अभंग कधीच नाचून म्हणायचे नाही, कधीच नाही. देवाची द्वारी ते सर्व सुखगोडी हे जे अभंग आहेत हे कधीच नाचून म्हणायचे नाही, कारण ते अभंग नाही आहेत, तो संप्रदायाचा आत्मा आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये, ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये, ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे. आणि लहान पोराने महिला म्हणलं तुमचं पोरग पाण्याला मम म्हणलं, किती आनंद होतो तुम्हाला? मम मम मम. आणि बोलायचं लागलं बा 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 पा बा पा बा. आणि गपकन एखाद्याशी म्हणतं बाबा. बाबा म्हणलं का आई त्याचा गाल ओढते, मुका घेते. सांगू का भजनाला, ज्ञानेश्वरीची ओवी जर तुमच्या मुखातून बाहेर पडली तर सगळ्यात मोठा आनंद ज्ञानोबारायला होतो की माझं लेकरू ज्ञानेश्वरी म्हणतंय. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही आहे, ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे. आता आमच्या कीर्तनकारांना हरिपाठ येत नाही, बोललं तर तुझ्या बापाचं काय जातं, मी शिव्या तरी कोणच्या खाऊ. असा माणूस राहिला नाही का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझा गुन्हा एकच आहे फक्त, खरं बोलतो बस, आणि त्याची फळं भोगितो. भिकारपुरी म्हणजे इंदुरीकरला शिवाय देत्या का प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर ने तो प्यार किया ही नहीं, फिर मारो झक. बंगल्यातून पुरी गेल्या तर पडून, आणि बंगल्या पडून कापूस याचायला जातात 4 रुपये किलोनं. काय लोक इंदुरीकरला फक्त वाईट बोलते, पण आहे खरं आहे का खोटं आहे बोला. आज अख्ख्या कीर्तनामध्ये काय चुकीचं वाटलं, कीर्तनकारांना हरिपाठ येईल. कीर्तनांची अशी स्थिती झाली, नवीन कीर्तनकार झालेत ना, पहिले 15 मिनटं ज्याच्या घरी जेवला त्याच्यावर बोलायचं, दुसरे 15 मिनटं ज्यानं तारीख घेतली त्याच्यावर बोलायचं, आणि पाकीट ज्याच्या गुतलं त्याची पुरी लाल करायची. याला 1 तास. 15 मिनटं आईन 15 मिनटं बाप. आम्ही बोलावतो तुमच्या काय बापात जात. काही लोक म्हणते इंदुरीकर जुळवतो आमच्यावर. जुळवतो. मला एक जण नवीन महाराज म्हणला तुम्ही आमच्यावर झळता. मी म्हणलं तुझ्या बापाचं लगीन झालं नव्हतं तेव्हा मी बाबा होतो. मला आता 31 वर्ष झाली महाराज झालेला, माझ्याबरोबरची निम्मे मेले. मी अजून जसाच्या फक्त एकच गुन्हा करतो आयुष्यात. खरं बोल. काय घेऊन बसले तुम्ही? आज हसायच्या गोष्टी राहिल्या नाही, बोलायच्या गोष्टी राहिल्या नाही. खरं बोलेल त्याचा गेम झाल्याशिवाय काय सप्ते करून सप्त्यांची परिस्थिती. महाराज हरिपाठ हा ग्रंथ नाही आहे. अरे रामायणामध्ये कथा आहेत, हरिविजयात कथा आहे, पांडवपुराणात कथा आहे, शिवपुराणात कथा आहे. हरिपाठात आणि ज्ञानेश्वरीसारखा अवघड ग्रंथ एकही नाही. आणि सगळ्यात सोपा नाही, सगळ्यात अवघड पण शाश्वत मुक्ती देणारा ग्रंथ हरिपाठ आहे. सगळ्यात अवघड पण पाठ जर केला अर्थ लावून तर मोक्षच. त्यानं उत्तर सांगितलंय हरिपाठानं, रिकामा अर्धगडी. कधी विचार केला आपण हरिपाठाचा? तुम्ही विचारच का केला अजून? तुम्हाला 5च मिनिटात सगळ्या तरुण पोरांना, वीरांना, म्हाताऱ्या कोताऱ्यांना कोणालाही चॅलेंज करतो, तुम्ही मला कोणती शंका विचारा, उत्तर त्याचं हरिपाठातच आहे. काढा शंका. 5 मिनिटं घेतो आता. काढा. बायको मिळत नाही? नाही मिळत? बायको मिळत नाही, हरिपाठात उत्तर द्यायचं. नामा शिवीन मुख तो नर पापिया. एखादा म्हणेल नोकरी मिळत नाही, येणार का तू बुद्धीचे वैभव. मग एखादा म्हणेल मी काशी केली, गाया केली, माझं निर्मळ मन झालं नाही. अरे हलकट आहे तू, त्रिवेणी संगमी नाना ते बघे.
काही म्हणते मी 52 वर्ष झाली माळ घालून मला हरिपाठ येत नाही, पर्वताप्रमाणे पातक करणे. एखादा म्हणतो मी 1.5 किलो गंध लावतोय पण बुद्धी भ्रष्ट झाली माझी, होणारच विष्णुवीन जपे व्यर्थ त्याचे ज्ञान. एखादा म्हणेल मला लगेच हरिपाठ करू वाटतो, साधुबोध झाला तो निरोगी. मग एखादा म्हणेल का हो माझ्या पुढे नुसती पप्पेची आईच येते, समाधी हरीची समसुखे वेळ. मग एखादा म्हणेल सप्त्याला वर्गणी का म्हणून द्यायची, अरे नालायक आहे का तू, दिदल्यावी ना प्राप्ती. मग एखादा म्हणेल का हो हरिपाठ केल्यावर मुक्ती मिळते का, कानफाड फोडीन मागली या जन्मा मुक्त झालो. मग एखादा म्हणेल का कुळाचा उद्धार, अरे मातृपितृ भात्रा सगोत्र अपार चतुर्भुजनर होऊन ठेले. मग एखादा म्हणेल मला शुद्ध व्हायचं आहे, हरिपाठ कीर्ती मुखे जरी काय. एखादा म्हणेल मला देव व्हायचं आहे, हलकटे का तू, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लवता या जवळी. मग करू काय, जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्व घटी राम भाव शुद्ध. मग एखादा म्हणेल मला एकुलता एकच पोरगा आहे, त्यानं मला हाणायला लागत नव्हतं, भावेवीन भक्ती. ताकद नाही कशाला तर फडतो मारायला. किती लाईट तू सरळ बस, बैठे बैठे सावधान, साव रिलॅक्स, साव सावधान म्हणजे तंगड्यावर करतो का तू. रिलॅक्स साव. आता 2 मिनिटं सावधान राहायचं. तू कितीला आहे, नवी सीमी का मराठी, मराठी मिडियम आहे का. विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 1 पहिल्या प्रकरणात एका शास्त्राने जे 3 नियम आहे त्याचं नाव काय नाही. अरे न्यूटनचा पहिला नियम, न्यूटनचा तिसरा नियम, न्यूटनचा तिसरा नियम आहे का. मग संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो, न्यूटनचा कितवा नियम आहे. हा कितवा, तिसरा. तिसरा नाही दुसरा, तिसरा दुसरा. तू कितीला आहे रे, सेमी का मराठी. हा सेमीला आहे का. मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस. तू कितीला आहे रे, सेमी का मराठी. सेमी का. वॉटर इज ए सॉलिड लिक्विड और गॅस. लिक्विड करेक्ट. वूड तू कितीला आहे, हा सेमी का मराठी. सेमी का. वॉटर इज ए सॉलिड लिक्विड और गॅस. लिक्विड. कार्बन करेक्ट. वूड 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 गॅस सॉलिड. तू कितीला आहे, 4थीला. सेमी का मराठी. तुरी कितीला आहे रे, 6वीला. शिमी का मराठी. शिमी बापाच्या बायको टिंब म्हणतात. तू विचार मला बाप कोणला म्हणतात, काय म्हणतात रे बापाच्या बायको. काय अवस्था आहे. तू कितीला रे, 4थी. 7वी. घड्याळाला काटे किती घ्या. 10वीला कोण आहे रे इथं. 10वीला. 10वीला आहे तू. शिमी का मराठी. शिमी आहे का. ए शिमीला आहे तू. शिमी ना. 10वी. 10वीला आहे ना. शिमी. चॅप्टर नंबर 1 पेपर नंबर 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी. इन फर्स्ट चॅप्टर 1 सायंटिस्ट देड 3 rules. What is the name of that scientist? Kepler first law, Kepler second law, and Kepler third law. In chapter number 4, paper number 1 diagram is as follows. What is the name of that figure? 4थ्या प्रकरणामध्ये अशी आकृती आहे, तिचं नाव काय. चॅप्टर नंबर 4 पेपर नंबर 1 diagram is as follows. What is the name of that figure? 10वीला पुरी कोण आहे. त्यांनी घेतले दाखले काढून. 9वीला कोण आहे पुरींमध्ये. तू कितीला रे. हे बऱ्या तू ते लपला. तो कितीला आहे तू. 8वी. की शिमी का मराठी. शिमी आहे का. हाऊ मेनी ग्रॅम इज इक्वल टू 1 किलोग्रॅम. 100. हे सरळ बसा पटकन. हरिपाठ हा ग्रंथ टिंबटिंब या संतांनी लिहिला.
ज्ञानेश्वर महाराज टिंबटिंब जिल्ह्यात टिंबटिंब नदीच्या तीरावर एकनाथ महाराजांची जलसमाधी आहे. जिल्हा टिंबटिंब या जिल्ह्यात टिंबटिंब नावाच्या नदीत गाथा बुडाला नाही तरला. सांगू नका. हे पोरानो ते सैराट मधलं गाणं कोणतं आहे रे? सैराट झिंगाट करेक्ट. आणि ती पोरगी कोण आहे रे? आवाज कमी येतोय जोरात सांगा. आरची. बोलू दे त्याला म्हणजे खरा दाबून मारा. ए आरची. आणि तो पोऱ्या कोण आहे रे? करेक्ट. आणि आता एक ते नवीन गाणं आलंय ना पुष्पा. आणि ते वाक्य काय? झुकेगा नाही. करेक्ट. आणि आता एक आलंय ना आली झुमकेवाली. आवाज कमी येतोय. आली झुमकेवाली. आणि आता एक आलंय ना आला आला पाटलाचा त्याने घाटात केलाय. याला दोनच माणसं जबाबदार, तुमची आई आणि बळे बिना शक्ती बोलू नये. हो हो बाळ बिना शक्ती बोलू नये. हे बळे विना शक्ती बोलू नये. हो, बळे विना शक्ती बोलू नये. भावी बिना भक्ती, भक्ती बिना मुक्ती, बळ बिना शक्ती बोलू नये. बळ बिना शक्ती बोलू नये. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. बळे विना शक्ती बोलू नये. आणि असं जर वागलं तर कैसने देवाता प्रसन्न करीत. कैसने देवाता प्रसन्न करीत. कैसने दैवत प्रसन्न करीत. कैसने दैवत प्रसन्न करीत. हो, कैसनी दैवत प्रसन्न त्वरित. कैसनी दैवत प्रसन्न त्वरित. कैसनी दैवत प्रसन्न त्वरित. कैसनी दैवत प्रसन्न त्वरित. कैसने दैवत प्रसन्न करीत. कैसने दैवत प्रसन्न करीत. कैसने दैवत प्रसन्न त्वरित. कैसने दैवत प्रसन्न त्वरित. हो, कैसनी दैवत प्रसन्न त्वरित. कैसनी दैवत प्रसन्न त्वरित. कैसनी दैवत प्रसन्न त्वरित. कैसनी दैवत प्रसन्न त्वरित. शिवाय उभा राहे निवांत. शिवाया उगा 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 राहे निवांत. शिवाया हरिमुखे म्हणा. 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 हरिमुखी म्हणा. भावे बिन भक्ती. भाव ठेवा, शंकरावर भाव ठेवा. आणि देवाला काहीच लागत नाही. हा नारळ देवाला फोडायचं म्हणजे त्याचाच नारळ आहे, त्याला फोडण्यात काय माहिती. आणि आत्ता माणसांचं आयुष्य फार कमी झालं आहे. काय राहिले? गरिबी राहिली नाही आणि लोकांना खायला राहिलं नाही. मला खायलाच नाही लोकांना. आता ही लोक फक्त कडक कपडे घालून येतात आणि इडली खातात. इडली ठोसन डोसन बर्गर सलगोर वडण पिझ्झा नूडल आणि मॅगी पाणीपुरी. तुमच्या बापानं खालती पाणीपुरी 30 रुपयाला 6 पुऱ्या. कच्ची दाबेली मग पक्की कुठे?
लोक खोबरं खायनं, लोक खारका खायनं, लोक काजू खायनं, लोक बदाम खायनं, लोक शेंगदाणे खायनं, विदाऊट केमिकल खात नाहीत. तुम्ही शेतकरी आहे सगळे. गाजरं फवारित्या का? नाही ना. गाजरं फवारित्या का? नाही. मग तुम्ही गाजरं का खात नाहीत रोज? विदाऊट केमिकल आहे. हां, पण तुम्ही वांगे खाणार, पण गाजरं नाही खाणार. आणि वांगे फवारले, रताळं, बटाटा फवारित्या का? मठ नाही, मूग नाही, उडीद नाही. विदाऊट केमिकल खा, आयुष्य वाढणार. शेतकऱ्याच्या बांधावर शेवग्याच्या शेंगाचं झाड राहते, 6 महिने शेंगा येते, त्याला फवारा नाही, काही नाही. लोक खात नाही. विदाऊट पाणीपुरी खातो तू? नाही. मॅगी तू खातो का रे? मॅगी खाऊ नको. मॅगी शेणात बुडून खास लागते. काय हायवेला जेव्हा त्या दरिद्री त्या तंदूर का फंदूर काय म्हणते ते रोट्या, त्या बनवायला तवा नाहीये, तावा. त्याला पलटी करायला उलटणी नाही, हुके 1 2 3 हाण रोट्या. 22 रोट्या हाणल्या एका ना अख्या रात. फॅन लावलं तरी वाज जाईना घरातून. आणि त्याच्यामुळं आयुष्य कमी झालं महाराज तुमचं. हे म्हातारे माणसं आहेत बाबा. आता हे म्हातारे हे बाबा झाले 70च्या पुढे गेले, 75 झाले, अजून पिशी वाढल्या नाही. पिशीच नाही म्हाताऱ्यांना. आणि आता ॲडमिट केलं का पांढऱ्या कमी झाल्या, तांबड्या वाढल्या. तांबड्या काढून टाका, पांढऱ्या भरा, दोन्ही काढा, उचला त्याला. आहे का पिशी बिशी? काही चष्मा सुद्धा नाही अजून. कशामुळं माहिती का? ही म्हातारी 70-80 वर्षी का जगली माहिती का? त्याला 4 कारणं आहेत. काळ्या आईची सेवा, गोठ्यातल्या गायीची सेवा, दरवाज्यातल्या अतिथीची सेवा आणि धन्यतीचं वागणं. उदाहरण आणायचं पण बुडवायचे नाही. 100 आहेत भाऊ माझ्याकडे, एवढे देतो, बाकीचे बाजारात आले होते. नीतीचा व्यवहार म्हणून ही माणसं जगली. आता शेवटचा माणूस अजून 5 वर्षानं 65 वर्षाचा राहील गावात, सगळ्यात जुना म्हातारा. 100 पोरं माझ्या पुढं उभे करा एवढे, यातले 93 पोरं दारू पितात. खरं माझ्या पुढे 100 पोरं इथं उभे, तुम्हाला 93 शेकिंग करून दाखवतो. 93 पोरं दारू पितात 100 मध्ये. दारू न पिणं हा कमीपणा झालाय. दारूवर कोणी बोलायचं नाही. भ्रष्टाचाराचा शब्द सुद्धा काढायचा नाही. तू सकाळी दिसणारच नाही. हां, भ्रष्टाचारावर बोलायचं नाही, धर्मावर तर अजिबात बोलायचं नाही. फक्त दाबून मारला समाज महाराज. नाही तर अक्षरशः तुम्हाला सांगतो, बापाला पोराच्या दाव्याला जायची वेळ आली आणि आईला 100 पोरं एकत्र करा, 93 पोरं दारू पितात आणि 90 पोरांमधले 100 पोरांमधले 90 पोरं पुरी देण्याच्या लायकच राहिले नाही. हां, आणि कीर्तनाला आलेले दारुडे ध्यानात ठेवा, नालायक हो तुम्ही. दारू भरपूर प्या, दारूवर कोणी बोलायचं नाही. दारूबंदी कधी होऊ शकत नाही. दारू तुम्ही आंघोळीला वापरा, दारू बाथरूमला न्या, दारूने हातपाय धुवा. फक्त शंकरापुढं सांगतो, तुम्ही बायका करू नका, बायका नका करू नका. दारू प्यायची तुम्हाला, बायको करू नका. कचाकच प्या, मरा सकाळपर्यंत, पण दुसऱ्याच्या मुलीची जिंदगी बर्बाद करू नका. आणि लग्न जमावणाऱ्या लग्न जमावणाऱ्या दलालांना सांगून ठेवतो, नवरदेव दारू पितो हे स्पष्ट सांगत जा. खरंय का नाही? तुम्ही घेताना कधी आज लोकांना राग येतो इंद्रिकरचा. आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो, दारुड्याच्या घरात भांडे इकून दारू पितात लोक महाराज. भांडे इकून, तांबे ठुले नाही, लुगडे ठुले नाही बायकांशी आहे, लुगडे व खंबे घेतात. इतकी भिकार आवलं तिचे दारुडे आहेत महाराज. त्यांना लाज नाही, आबरू नाही महाराज. कितीतरी दारुडे आहेत इतके नालायक का नवरा पोरगा बाप येण्याच्या आत अक्षरशः तुम्हाला सांगतो पोरं जीवन घेतात महाराज. आणि बाप आल्यावर खाटाखाली रापा त्या पोरं. का माहिती का? तो बाप माझ्या आईला हाणणारे कोण? बाप. एवढी पोरं खाटाखाली रापत्यात. इतके नालायक परपंच आहे दारुड्यांचे, नालायकांचे. हां, फुकणी ऐकतील, उशी ऐकतील. दळाय गेला दळण ऐकलो,
दळणं शिकलं. बायको पिठलं करून बसली, तो आला नाही. हा विनोद आहे का बोला? आणि हे जर केलं नाही तर काय त्या जगण्याला मजा आहे. आणि ह्या लोकांना सवय लागल्यात मारा. एवढी एवढी खबरी भांडीत. परवा दिवशी 3 कॉलेजची पोरं दारू पिली. 12वीची होती. पेपर सोपा गेला. फिजिक्सचा पेपर होता मंगळवारी. हां 12वीला कोण येतं? तू 12वीला का? नाही तिकडे आहे का? ए ए ए ए आणि ती ए तू 12वीला आहे? आर्ट तू सायन्सला नाही आर्टला आहे तू. हां ते सायन्सला नाही याची याला सांगतो ना मी. अशी नजर टाकली तरी टोटल सांगणार क्वालिटी काय आहे. महाराज तिघे जण दारू पिली कॉलेजची 12वीची आणि उसाचा ट्रॅक्टर भरून आला. हे पेल होते फुल. ते ट्रॅक्टरवाल्यानं हॉर्न वाजवला. आता त्याची चूक आहे का? पण हे पेल होते ना, यांची इज्जत गेली. याने त्याला गाडी आडवी घातली. हॉर्न का वाजवला? तो म्हणला बा तुम्ही आडवे आले. काय समजतो तू स्वतःला? हे ठेवून दिली त्याच्या. आता तो ट्रॅक्टरवर होता म्हणजे कच्चा होता काय? तो आडवा पाना घेऊन उतरला. मोठा टायर खोलायचा पान आहे ना, काय म्हणता तुम्ही त्या टामे, हा घेऊन उतरला. एक एकच हाणली तिघांच्या. पण गुडघ्यावर हाणली त्यानं. वाट्याचा हात घातल्या तिघांच्या. ट्रॅक्टर घेतला गेलं निघून. आता हे पेल होते तर यांना ते काही जाणवलं नाही. उतरल्यावर गुडघेच वळानं. हा बरं आता म्हणता येईना अपघात झालाय. मेले तिन्ही बी. आणि त्यांच्या दाव्याला इंद्रिकरचं प्रवचन ठेवलं. वाटी फुटायची ओवी कुठे ज्ञानेश्वरी? पिऊन वाटी फुटली अशी ओवी नाही ज्ञानेश्वरी. हसण्यावारी गोष्टी देऊ नका. सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा विठोबार कुमारी विठोबार जय जय विठोबार कुमारी कुमार 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदास माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदास माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय विठ्ठल जय विठ्ठल. आ बोलेले कोरे वेडी वागुणी करा क्षमा अपराध महाराज. नाही विचारिला अधिकार करा क्षमा म्हणे ज्ञानेश्वरा राखाबाया. करा क्षमा अपराध महाराज ज्ञानदेव तुकाराम. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. उघडदार देवाता उघडदार देवा. उघडदार देवाता उघडदार देवा. जात मांजराची मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्याची. सरावल्या हातानाही कंप का सुटावा. उघडदार देवाता उघडदार देवा. उघडदार देवाता उघडदार देवा. उजेडात होते पुण्य अंधारात पाप. ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप. दुष्ट दुर्जनांची
कैसी घडे लोकसेवा उघडदार देवाता उघडदार देवा उघडदार देवाता उघडदार देवा स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी घडोघडी अपराध्यांचा तोळ सावरावा उघडदार देवाता उघडदार देवा उघडदार देवाता उघडदार देवा देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा उघडदार देवा